नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही पंढरपूर पासून जवळच म्हणजे रांजणी रोड, गोपाळपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील विठ्ठल गोशाळा इथे आमच्या टीमने आज भेट दिली आहे। तर या गोशाळेमध्ये 70 ते 80 देशी गायींचा सांभाळ केला जातो। या गोशाळेमध्ये महाराष्ट्रीयन देशी गाय, गीर गाय अशा बऱ्याच जातीच्या गाय येथे अवेलेबल आहे। तुम्हाला इथे खूप अशा गायी विविध जातीच्या पाहायला भेटणार आहेत। आपल्या संस्कृतीमध्ये देशी गायीला भरपूर महत्त्व आहे। गायीचं दूध, मूत्र, शेण शिवाय दुधापासून तूप, दही, ताक, लोणी हे सर्व उपयोगी पदार्थ आहेत। आणि आमचे बरेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, ज्याने तुम्हाला नवीन व्हिडिओ लगेच पाहता येतील। आमचे सद्गुरू परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती पूर्वाश्रमीचे परमपूज्य बालयोगी श्री दत्तानंदजी महाराज यांनी धर्मरक्षा, गोरक्षा आणि राष्ट्ररक्षा या 3 कारणात आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलं। आणि या 3 कारणांपासूनच आपल्या धर्मरक्षेसाठी संपूर्ण भागवत कथा, रामायण कथा याद्वारे धर्माचा प्रचार केला। आणि गोरक्षेसाठी या ठिकाणी 2006 साली ही गोशाळा या ठिकाणी सुरू करण्यात आली। गोशाळा सुरू करण्यापूर्वी गायींच्या चाऱ्यांची व्यवस्था व्हावी, कुठेही आपल्याला चाऱ्याची तकलीफ होऊ नये म्हणून प्रथम शेती या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यानंतर या ठिकाणी गोशाळेची स्थापना करण्यात आली। आता सध्या आमच्या या गोशाळेमध्ये लहान मोठे मिळून जवळजवळ 75 गायी आहेत। आमच्या ह्या गोशाळेत सर्व भारतीय नसलच्या वेदलक्षणा देशी गायी आहेत। एकही जर्सी अथवा म्हैस आमच्या गोशाळेत नाही। तर ह्या देशी गायीचं महत्त्व, या देशी गायीच्या दुधाचे फायदे, तुपाचे फायदे, तसेच धार्मिकदृष्ट्या, वैदिकदृष्ट्या आपल्या या गायीचं काय महत्त्व आहे हे आपण आता परमपूज्य सद्गुरूंच्याच मुखातून आपण ऐकू। तेव्हा गोसेवा हा आमचा एक आवडीचा, प्रेमाचा असा विषय आहे। तर गोसेवा व्हावी, या गोसेवेमध्ये आरोग्यसूत्र, अध्यात्मसूत्र खूप लाभ झालेत मला, की गाईचं तूप कधीही कोलेस्टेरॉल वाढू देत नाही। फक्त एकच आहे की आपण डायरेक्ट चरबीचं विकतचं तूप घेऊ नका, ते कोलेस्टेरॉल वाढवेल। आपण आपल्या पूर्वीच्या घरगुती पद्धतीनं कढवून तुपाचं सेवन करा। उलट तूप म्हणजे डायरेक्ट एनर्जी आहे, डायरेक्ट एनर्जी। आणि आज जैविक शेतीला त्याचा इतका उपयोग आहे, तुमच्या पिकावर सुद्धा इतका फरक पडतो। काही खतं आता शोधून काढलेत, तर त्याला सुद्धा हे तूप लोक न्यायला लागलेत। एक खताची प्रक्रिया सुरू केली आहे, गोमूत्र, काही गोमय, गावठी तूप एखाद्या टिपात 40 दिवस साचवून त्याचं खत पाहिजे। तर पावशेर गाईचं तूप जर असलं नुसते 100 लिटरमध्ये, तर जैविक उत्पन्नामध्ये खूप मोठा लाभ होतो या जैविक खताच्या उत्पन्नामध्ये। तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं सुद्धा
काही लोकांना माझ्या कथेतून उपाय झाला महाराज. एकाच्या पोटामध्ये काही फार महत्त्वाची इजा झाली होती. मी गाईचं महत्त्व सांगितलं. फार ऑपरेशन थिएटरवर गेलेला पळून गेला तिथून आणि तिने गोमूत्र सेवन केलं आणि त्याचा तो पोटाचा आजार पुरा बरा होऊन गेला. असं उदाहरण तो इथे येत होता पंढरपुरात भागवताला. तेव्हा कुठं कुठं काय काय लाभ झालेत. आमच्या फलटण तालुक्यात एका कारखान्यामध्ये एक फार मोठं गरमीनं भाजलं. तर त्या भाजलेल्यामध्ये ॲलोपॅथी औषधं उपयोगी येणार. त्यांचे मित्र इथं बसलेले आहेत आणि ती जखम भरायला माझी गाठ झाली आणि मी जुनं गावठी तूप फक्त त्याला लावायला सांगितलं. 8 दिवसात सगळी जखम भरून आली, ओढून आली. तर गाईच्या तुपामध्ये फार दिव्य दिव्य औषधी गुण आहेत. दह्यामध्ये गुण आहेत. महिलांना सीझर करावं लागतं. जर गरोदर राहिल्यापासून 1 वाटीभर दही, त्यातले त्यात जर चांदीच्या वाटीत ते लावलेलं असलं तर गॅरंटी देता येईल तिला सीझर करावं लागणार नाही, सहज प्रसूती होते. इतके चमत्कार आहेत ह्या गाईच्या औषधांमध्ये, दुधामध्ये, दह्यामध्ये, गोमूत्रामध्ये. हे सगळी पंचगव्य. म्हणून जसं त्या कोकणात नारळाला कल्पतरू म्हणतात तसं गाय ही मानवी आरोग्याची कामधेनू आहे. आरोग्य प्रदान करणारी, आध्यात्मिक शांती प्रदान करणारी, अर्थ प्रदान करणारी. तेव्हा गाय, या गाईचा आपण अवश्य जीवनामध्ये लाभ घ्या. तुम्ही सगळे परमार्थिक असल्यामुळं थोडे साधूंचं ऐकण्याच्या बाबतीत इतरांपेक्षा सेन्सिटिव्ह आहात, म्हणून तुम्हाला फार तळमळीनं सांगतो. त्या स्वतः भगवंताने आपल्या हाताने गोसेवा केली. खूप इतके दिवसेंदिवस या गोसंस्थांचे पुस्तकं महत्त्वाचे वाचले तर इतके नवीन नवीन अनुभव लोकांचे ऐकायला मिळतात. कॅन्सरसारखे लोक पंचगव्यातून मुक्त झालेले आहेत. अरे परवा या मासिकामध्ये आलं होतं, आत्ता जे तुम्ही सगळे भयभीत आहात ना या स्वाईन फ्लूनं, दररोज गावठी गाईच्या तुपाचे 2 थेंब नाकात घालत जा, असा उपाय आलेला आहे. ह्या स्वाईन फ्लूचे जंतू आत राहू शकत नाही, आत जाऊ शकत नाही, असे उपाय आलेले आहेत. अशक्य असणारी अनेक रोगावर हे विषय आलेले आहेत. कॅन्सर बरा होऊ शकतो. तर या पंचगव्याचे किती वर्णन करावा. तुळशीचा महिमा, तुळशीचे औषधी गुणधर्म, या गाईच्या पंचगव्याचे गुणधर्म, हे महाराज आपल्याजवळ तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. आमच्या भारतामध्ये सहज गोसेवा होत होती घराघरामध्ये. आज आपण सोडलं आहे आपलं स्वतःचं आणि पाश्चात्य संस्कृती घेऊन अनेक रोग वाढवले. हा स्वाईन फ्लू आला कुठून? या विमानात परदेशी प्रवासाच्या माध्यमातून तुला आपल्याकडं आला, नाही तर आपल्याकडे यायचं काही कारण नव्हतं. म्हणजे पूर्वी आपण या बाकीच्या याला अस्वच्छ अस्वच्छ म्हणत होतो. महाराज याच्यात आरोग्य भरलेलं आहे. या गाईच्या शेणामध्ये, गौमूत्रामध्ये, गोठ्यामध्ये राहण्यामध्ये, गाईच्या पाठीवरून हात फिरवण्यामध्ये. डाव्या हाताने संपूर्ण गाईच्या पाठीवरून 5 ते 10 मिनटं तुम्ही हात फिरवा, तुमचं BP खाली येतं. परमपूज्य महाराजांनी जे तुपाचे महत्त्व सांगितले ते तूप करण्याची प्रक्रिया आता आपण पाहू. हे दूध तापवण्याची पद्धत सुद्धा, ह्या ज्या गवऱ्या आहेत, ह्या गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गवऱ्या, ह्या गवऱ्यांवरच आपण दूध तापवतो. कारण गॅसवर तापवणं आणि ह्या गवऱ्यांवर तापवणं फार मोठा फरक आहे. ह्या गवऱ्यांमधून सुद्धा एक आयुर्वेदिक औषधी ऊर्जा ह्या दुधात निर्माण होत असते. आणि दूधसुद्धा तापवताना आपण पितळी पातेल्यातच तापवतो. स्टीलच्या भांड्यात किंवा इतर कोणत्याही ॲल्युमिनियमच्या भांड्यात न तापवता पारंपरिक पद्धतीने पितळी पातेल्यातच आपण दूध तापायला ठेवतो. आणि या पद्धतीने आपण दूध पूर्णपणे दूध तापून झाल्यानंतर या दुधालाच
आपण विरजण लावतो. त्याची साय वगैरे कोणतीही हे न काढता आपण या दुधालाच संपूर्णपणे विरजण लावतो. आता हे विरजण लावून झाल्यानंतर जे दही तयार होतं, हे दही घुसळण्याची पद्धतसुद्धा विशेषच पद्धत आहे. आपण कोणत्याही आधुनिक यंत्राने किंवा इलेक्ट्रिक रवीने न घुसळता पारंपरिक पद्धतीनेच लाकडी रवीने ह्या दह्याला आपण घुसळतो आणि हे दही घुसळून झाल्यानंतर याचं लोणीसुद्धा आपण पितळी पातेल्यातच काढतो आणि पितळी पातेल्यातच कढवतो. ह्या पितळी पातेल्याचं सुद्धा या आयुर्वेदिक पद्धतीमध्ये विशेष महत्त्व आहे. या पद्धतीने तयार केलेलं तूप आणि साय काढून त्याचं विरजण लावून तयार केलेलं तूप, या दोन्ही तुपांमध्ये औषधी गुणधर्मांमध्ये फार फरक असतो. आपण जे हे या पद्धतीने म्हणजे पूर्ण दुधालाच विरजण लावून जे तूप तयार केलेलं आहे, ह्या तुपाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल किंवा फॅट अजिबात वाढत नाही. तर ह्या तुपामध्ये संपूर्ण दुधाचे औषधी गुणधर्म या तुपामध्ये उतरतात आणि या तुपालाच ओज असं म्हटलं जातं. ओज म्हणजे काय, तर संपूर्ण शक्ती, म्हणजे याच्यात कोणताही असार भाग नाही ह्या तुपामध्ये. इतर आपण जे काही टॉनिक घेऊ किंवा आपण अन्न सेवन करतो, आपलं शरीर त्यामध्ये विघटन करतं, सार भाग आपल्या शरीरात ठेवतो, असार भाग आपल्या शौचावाटे बाहेर जातो. परंतु तूप असा एक पदार्थ आहे की हे संपूर्ण ओज आहे, यात कोणताही असार भाग नाही. म्हणून या तुपामध्ये आपल्याला शक्तिवर्धक, बलवीर्यवर्धक आणि इतर सर्व आजारांवर अत्यंत उपयुक्त असं हे औषधी तूप आपल्याकडं या गोशाळेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या तुपाशिवायच पंचगव्यापासून तयार केलेलं पंचगव्य घृत, गाईच्या धूपकांड्या, गाईच्या शेणापासून अत्यंत उपयुक्त असे ह्या धूपकांड्या तयार केलेल्या आहेत, ह्या गवऱ्या तयार केलेल्या आहेत. ह्या धूपकांड्यांचं वैशिष्ट्य असं की कोणताही म्हणजे रासायनिक पदार्थ यामध्ये वापरलेला नाही. संपूर्ण शुद्ध वातावरण या धूपकांड्यांपासून आपल्या देवपूजेत याच्यात तयार होतं. अशा पद्धतीचे हे गोशाळेत तयार केलेले हे सर्व पदार्थ या ठिकाणी आम्ही विक्रीसाठी ठेवलेले आहेत. याचा मुख्य हेतू हाच आहे की याद्वारे गोसेवेचा, धर्मकार्याचा आणि ज्या गाईला आपल्या धर्मामध्ये वेदलक्षणा म्हटलेलं आहे, या गाईच्या सेवेचा प्रचार व्हावा, तिची आज जी होणारी कत्तल आहे किंवा तिचा जो ऱ्हास होत आहे, हा ऱ्हास थांबावा, हाच उद्देश आहे असून आपण सर्वांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करून जे गोसेवा करणारे मंडळी आहेत त्यांना आपण प्रोत्साहित करावं, अशी आपल्याला याद्वारे हा संकेतच या गोशाळेमार्फत किंवा करण्यात येत आहे. नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.